दुसरीकडे आखाती देशांमधले दोन शक्तिशाली देश देखील आमने सामने उभे राहिलेत। सौदीनं येमेनमध्ये बंडखोर एसटीसी संघटनेच्या ठिकाणांवर हल्ले सुरू केलेत। या बंडखोर संघटनेच्या मदतीसाठी यूएई उभा राहू शकतो, त्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची चिन्ह आहेत। पाहूया एक रिपोर्ट। येमेनमध्ये सौदी अरेबियाचा हवाई हल्ला। सौदीच्या हल्ल्यात 20 हुती बंडखोरांचा मृत्यू। सौदी आणि यूएई मध्ये युद्धाचा भडका उडणार। सौदी अरेबियानं येमेनमध्ये हवाई हल्ल्यांचा धडाका सुरूच ठेवलाय। शुक्रवारी सौदीच्या सैन्यानं हद्रामौत इथं हवाई हल्ला केला। या हल्ल्यात बंडखोर हुती संघटना एसटीसीच्या 20 सैनिकांचा मृत्यू झाला, तर 20हून अधिक सैनिक जखमी असल्याची माहिती समोर येतेय। या हल्ल्यानंतर येमेनच्या सैन्यानं बंडखोरांच्या ताब्यातील महत्त्वाचा लष्करी तळ पुन्हा आपल्या ताब्यात घेतलाय। मात्र या हल्ल्यामुळे आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सौदी अरेबिया आणि यूएई जगाच्या नकाशावर अगदी शेजारी असलेले हे दोन देश। अरब राष्ट्रांमध्ये या देशांचं महत्त्वाचं स्थान आहे आणि दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ मैत्री देखील आहे। मात्र हेच दोन देश एका तिसऱ्याच देशाच्या धर्तीवर आपापसात भिडलेत। येमेनमधील मुकल्ला शहरातील बंदरावर सौदीच्या सैन्यानं यूएईची जहाजं उद्ध्वस्त केली। यूएईकडून या बंदराचा वापर बंडखोरांना शस्त्र आणि दारुगोळा पुरवण्यासाठी केल्याचा आरोप सौदीनं केलाय। या हल्ल्यानंतर येमेननं 24 तासांच्या आत यूएईच्या सैन्याला देश सोडण्याचा अल्टिमेटम दिलाय। यूएईने एसटीसी या बंडखोर संघटनेला मदत केल्याचं तपासणीनंतर निश्चित झालंय। यूएईने शस्त्रांनी भरलेली 2 जहाजं फुजेरा बंदराहून मुकल्ला बंदरावर पाठवल्याचंही उघड झालं। या जहाजातून शस्त्र, लढाऊ वाहनं आणि सैन्याची उपकरणं उतरवली गेली। यूएईने हद्रामौत आणि अल महराह या शहरांच्या सुरक्षा आणि शांततेला धोका निर्माण केला। यामुळे यूएई सोबतचा संयुक्त सुरक्षा करार आम्ही रद्द करत आहोत। यूएईनं सुरुवातीला हे आरोप फेटाळून लावले, मात्र नंतर त्यांनी येमेनमधून आपलं सैन्य मागे घेण्याची घोषणा केली। येमेनच्या मुक्काला बंदरावर सौदी अरेबियाचं विमान अडकल्यामुळे सौदी अरेबिया आणि यूएई या ठिकाणी संघर्षाची सुरुवात जरी झाली असेल तरी सौदी अरेबियाला असं वाटतं की यूएईच्या सपोर्ट जो आहे, जे सेपरेटिस्ट टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, हे यूएई त्याला सपोर्ट करत आहे आणि त्या ऑर्गनायझेशनचं त्याला सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिल एक सेपरेटिस्ट ऑर्गनायझेशन आहे, त्या सेपरेटिस्ट ऑर्गनायझेशनला यूएई मदत करते असा आरोप सौदी अरेबिया करत असल्या कारणाने या दोन्ही देशांमध्ये संघर्ष पाहावयास आपल्याला मिळतो आहे। मात्र सौदी अरेबिया आणि यूएई हे दोन देश एका तिसऱ्याच देशासाठी का लढतायत? येमेनसाठी दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले करायची तयारी का केली आहे हे आधी समजून घेऊया। 2015 पासून सौदी आणि यूएई येमेनमध्ये हुथी बंडखोरांविरुद्ध लढतायत, मात्र त्यांची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत। सौदीला येमेनचं एकीकरण हवंय, तर यूएई दक्षिण येमेनला स्वतंत्र राष्ट्र बनवणाऱ्या फुटीरतावाद्यांना पाठिंबा देतो। हा संघर्ष प्रामुख्यानं सदर्न ट्रान्झिशनल काउन्सिल म्हणजेच एसटीसी मुळे उफाळून आलाय। 2017 मध्ये स्थापन झालेल्या या शक्तिशाली बंडखोर गटाला यूएईचा मोठा पाठिंबा आहे। एसटीसी संघटना दीर्घकाळापासून स्वतंत्र दक्षिण येमेनची मागणी करतेय। याच गटानं एडन आणि आसपासच्या दक्षिण भागावर नियंत्रण ठेवलंय। त्यांनी हळूहळू बंदरं, बेटं आणि लष्करी ठिकाणांवर आपली पकड मजबूत केली आहे। अलीकडच्या काही महिन्यात एसटीसीनं पूर्वेकडे आक्रमण केलं, येमेनचा सर्वात मोठा प्रांत असणाऱ्या हद्रामौतमध्ये प्रवेश केला आणि पेट्रोमसिलासह प्रमुख तेल प्रकल्पांवर ताबाही मिळवलाय। त्यानंतर त्यांनी महरामध्ये प्रवेश केला, महत्त्वाच्या सीमा ओलांडल्या आणि किनारपट्टीवर आपलं वर्चस्व निर्माण केलं। एसटीसी समर्थक गटांनी आता येमेनच्या एकूण 8 प्रांतांवर दावा केलाय। एसटीसीच्या येमेनमधील विस्तारानं हुथी विरोधी गटांमधील समतोल बिघडलाय आणि सौदीमध्ये अस्वस्थता पसरली आहे। आता हीच अस्वस्थता संघर्षाच्या रूपानं बाहेर पडतीये। दरम्यान या आखाती देशांमधील 2 प्रमुख शक्तींमध्ये युद्ध पेटल्यानं भारताची चिंता देखील वाढली आहे। भारतानं दोन्ही देशांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केलेत, मात्र या 2 देशांमधील तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानं व्यापाराचं नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनसर्टिनिटी आपल्याला पाहावयास मिळते आणि या अनसर्टिनिटीचा ऑइल मार्केटवर निश्चितच परिणाम होऊ शकतो। त्याचबरोबर यूएसचा जो रोल आहे
हा कॉम्प्लिकेट होऊ शकतो, कारण युएसला एकीकडे कतारसोबत आणि दुसरीकडे सौदी अरेबियासोबतही स्ट्रॅटेजिक संबंध प्रस्थापित करून आपलं मिडल ईस्टमध्ये आपला कंट्रोल कंटिन्यू करावायचा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सौदी अरेबिया आणि मध्ये कुठलीही सामरिक घटना घडली तरी त्याचं सामरिक याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही देशांच्या दरम्यान शांतता प्रस्थापित होणं हेच आंतरराष्ट्रीय पटलावर महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तरी दोन्ही देशांनी कोणतं आक्रमक पाऊल उचललेलं नाही. अमेरिकेनं दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन केलंय. मात्र येमेनमध्ये एसटीसीच्या कारवाया थांबल्या तरच सौदी आणि मधील तणाव निवळण्याची शक्यता दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.